तर कालचा व्हिडिओ होता पार्ट 1 मध्ये आणि आजचा सेकंड पार्ट आहे. तर फ्लाईटमध्ये जेव्हा फ्लाईटनी टेक ऑफ केलं त्यानंतरची माझ्या मनातली घालमेल भीती तुम्ही बघितली होती. आणि आज माझा भीती का गेली, कारण मला माझ्यासमोर खायचा ब्रेकफास्ट आला आणि मला फ्लाईटमधलं खायला आवडतं. मी मागच्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जुन्या यूट्यूब चॅनलवर सांगितलं होतं. तर तिथं आल्यानंतर तिथं मस्त हेल्दी ऑप्शन होतं म्हणून ते खाल्लं, कारण रात्रभर झोप नाही, धावपळीमुळे खरंच भूक लागली. आणि हे कॉफी घेतली होती तिच्याकडनं. मी म्हणलं कॉफी प्यावं म्हणजे फ्रेश वाटलं, कारण आम्ही फ्रेश नव्हतं आणलं, गरम पाणी नव्हतं आणलं, काही सोबत नव्हतं आणलं गडबडीमध्ये. पण काही कॉफी गोड लागलीच नाही, कडू कॉफीचा पणा जातच नाही. 2 पुड्या टाकल्या त्याच्यामध्ये शुगरच्या, तरी पण कॉफी आपला काही हट्ट सोडत नाही कडूपणाचा. तर तसे काही लोक पण असतात जे किती पण त्यांना बदलायचा प्रयत्न करा ते तसे कडूच राहतात. तसे काही कॉफी होती कालची, तर नो प्रॉब्लेम. तर मग मस्त मी माझा ब्रेकफास्ट एन्जॉय केला. पनीर बुर्जी, पनीरचं काहीतरी वेगळं होतं, ते मला माहीत नाही ते काय होतं, पण ते सगळं एकदम हेल्दी होतं, छान. आणि त्यानंतर बघा असा दिल्लीचा व्ह्यू. दिल्लीला पोहोचलो होतो, तिथं अनाउन्समेंट झाली होती, अभी हम जल्दी में ही दिल्ली में लँड करने वाले हैं, तो यात्री अपना शौचालय का उपयोग ना करे. त्याने सांगितल्यावर तर मी तर गेलीच नाही, पण बाकीचे लोक जात होते, गर्दी करत होते, ते बंद झाले. आणि मग आम्ही इतके खुश झालो त्याला आता फायनली आता उतरणार आहे आपण. आणि वरून व्ह्यू बघत होते दिल्लीचं. घरं एवढे छोटे छोटे, म्हणलं किती जवळजवळ घरं वरून दिसत होते. आणि जेव्हा एकदाची खाली फ्लाईट लँड झाली, काय सांगू तुम्हाला, माझ्या चेहऱ्यावर तर तुम्हाला आनंद कळेलच. तुम्ही इतका ग्लो आला चेहऱ्यावर की मी फायनली खाली उतरले. आणि विकास सरांना पण सांगत होते की अरे देवाचे आभार मानले की मी खाली उतरले, सगळ्यांना थँक्यू बोलले. आणि मग माझे व्हिडिओ बनवायला सुरू केले मी, धपाधप धपाधप धपाधप. तर आणि एकदा एक डायलॉग तर बनताही है. कार गाईज, मी आज प्रूफ केला आहे, फ्लाईटमध्ये बसण्यासाठी आपल्याला पैसे लागतात, पण फ्लाईटमधून उतरण्यासाठी नशीब लागतं. आणि आज मला कळलं माझं नशीब खूप चांगलं आहे आणि खूप लोकांचा माझ्यावर आशीर्वाद आहे. मी एअर इंडिया फ्लाईटमध्ये बसून सुखरूप खाली उतरले. फायनली उतरलो. खाली उतरलं बरोबर आले ना तिथं बघितलं आम्ही स्टेअरने खाली जायचं होतं, जात होतो, विकासानंतर हात धरून खाली उतरले. आणि हे बघितले घमेले, असलं भारी घमेले आहेत ना, जाड जाड एक एक टोपलं. हे आमच्या गावाला शेण उचलायला टोपले असतात तशी टोपले ती, पण आम्हाला काढता नाही येणार, फिक्स केलेली आहे, पण मला खूप आवडली. आणि इथं बघा 3D बॅग आहे तिथं आलेल्या विकायला. काय त्याच्या किंमत 4,000 5,000 3D बॅगच्या. चॉकलेटची किंमत ती खूप 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 कॉस्टली आहे एअरपोर्टवर घ्यायचं म्हणल्यावर. पण काय एखादी वस्तू आवडली तर घेतल्याशिवाय आपण राहत नाही. आणि त्यानंतर मला आवडता विषय माझी ही लेकरं. मला एअरपोर्टच्या आतमध्ये ही लेकर जेव्हा दिसली की एवढं खुश झाले, कारण खूप लोक फेक न्यूज काढतात की एअरपोर्टवर कुत्र्यांनी धावा घेतला, चावा घेतला, हे केलं ते केलं. तर अशी तर 7 ते 8 कुत्री होती एअरपोर्टवर, मस्त एसीला बसलेली होती. लोक त्यांना बिस्किट खायला टाकत होते, पण कुणी त्यांना अडवायला नव्हतं तिकडे. आमच्या तिकडं काय एवढे छोटे छोटे घर आहेत, त्यांची पण नाटकं जास्त करतात. इथे एअरपोर्ट आहे, हजारो लोक येतात जातात चांगल्या घरचे, आणि प्रत्येक जण त्यांना खायला प्यायला देतं. इथं काही टोकटोक नाही आहे. असं करून आम्ही मस्तपैकी पोहोचलो आमच्या हॉटेलवर.